Hello, my dear students. In this video, we are going to learn appreciation of the poem. विद्यार्थी मित्रांनो, ॲप्रिशिएशन म्हणजे काय असतं, त्याला किती गुण असतात आणि हा प्रश्न कसा लिहायचा असतो ते आपण इथे समजून घेऊया. तर पहा, पहिल्यांदा ॲप्रिशिएशनची स्पेलिंग तुम्हाला मी दाखवतोय. सी हिअर, APPRECIATION, appreciation of the poem. अशा प्रकारचा हा प्रश्न असतो आणि याला गुण असतात 5 मार्क असतात. विद्यार्थी मित्रांनो, ॲप्रिशिएशन ऑफ द पोएम कॅरी 5 मार्क्स. अतिशय सोपा प्रश्न असतो. याचं उत्तर कसं लिहायचं, त्याचे पॉईंट्स कोणते असतात ते आपण जाणून घेऊया. मित्रांनो, या ठिकाणी आपण वॉक अ लिटल स्लोअर ही जी पोएम आहे, ह्या पोएमचं ॲप्रिशिएशन लिहिणार आहोत. तत्पूर्वी तो प्रश्न आपण जाणून घेऊया. पहा, अशा प्रकारे तो प्रश्न असतो. रीड द फॉलोइंग पोएम अँड राईट इट्स ॲप्रिशिएशन विथ द हेल्प ऑफ गिवन पॉईंट्स 5 मार्क्स. याचा अर्थ असा होतो की तुम्हाला परीक्षेत ती पोएम दिलेली असते, संपूर्ण पोएम दिलेली असते आणि ती पोएम बघून खालील जे मुद्दे आहेत ह्यांच्या बेसवर ॲप्रिशिएशन लिहायचं असतं. आता बघा, इकडे क्वेश्चन नंबर 3B हा प्रश्न असतो. आपल्याला क्वेश्चन नंबर 3 त्यातील B. ए जो असतो तो पोएमचा कॉम्प्रेन्शन असतो. प्रश्न उत्तर त्यामध्ये असतात. 5 गुणांचा तो प्रश्न असतो आणि प्रश्न क्रमांक 3 B हा ॲप्रिशिएशनचा असून त्याला 5 गुण आहेत. An appreciation of a given poem is asked. Points for appreciation will be provided in activity sheet. मित्रांनो, परीक्षेत तुम्हाला ॲक्टिव्हिटी शीटमध्ये ते 5 पॉईंट्स दिलेले असतात. चांगली गोष्ट आहे बघा. यू मे राईट ॲप्रिशिएशन इन पॉईंट्स फॉर्मॅट कव्हरिंग ऑल द गिवन पॉईंट्स. तर बघा, कोणते पॉईंट्स असतात ते, त्यांना गुण किती असतात ते आपल्यासमोर आहे. इथे जर तुम्ही पाहिलं, पहिला पॉईंट आहे तो म्हणजे टायटल. ठीक आहे. आणि आता ह्या टायटलला किती गुण आहेत बघा. हा टायटल, ह्याला गुण आहेत अर्धा मार्क असतो टायटल लिहिलं तर. आणि मित्रांनो, आताच आपण पाहिलं की परीक्षेत तर तुम्हाला संपूर्ण पोएम दिलेली असते, तसंच त्या ठिकाणी हे पॉईंट्स पण असतात. पहिला पॉईंट लिहायचा टायटल. टायटल हा पॉईंट लिहून झाल्यानंतर तुम्हाला तिथे उत्तर दिलेलं असतं. उत्तर दिलेलं असतं म्हणजे पोएम असते. ही पहा, अशी पोएम असते आणि ही संपूर्ण पोएम असते अशी. त्या पोएमचं टायटल आपल्यासमोर आहे, वॉक अ लिटल स्लोअर. समजा आता आपण पहिला पॉईंट लिहिला तो म्हणजे काय, 1 नंबर टाकून टायटल असं लिहिलं, कोलन करायचा. आणि पुढे काय लिहिणार मग तुम्ही आता, वॉक अ लिटल स्लोअर. पुढे डॉट आहेत. झाले अर्धे मार्क्स, अर्धा मार्क मिळाला टायटल लिहून झाल्यावरती.
टायटल समोर आहे, तुमच्या समोर परीक्षेत असतं. समजलं? ठीक आहे. आता सेकंड पॉईंट काय असतो बघा, तो असतो सेकंड पॉईंट पोएट. बघूया आपण सेकंड पॉईंट. नेम ऑफ द ऑथर किंवा पोएट असा असतो बघा. नेम ऑफ द पोएट दिसतंय ना, हे पहा. हा जो आहे नेम ऑफ द पोएट असा तो पॉईंट असतो. मग याच्या पुढे ते लिहायचं. पोएटचं नाव काय ते, याला गुण किती आहेत, ह्याला पण अर्धा गुण आहेत. हे पहा, अर्धा मार्क आहे. म्हणजे हा अर्धा आणि हा अर्धा तुम्हाला बघून तर लिहायचा आहे, समोर दिलेला आहे प्रश्नपत्रिकेत. आता आपण जी पोएम पाहत आहोत, वॉक अ लिटल स्लोअर, ह्या पोएमचे पोएट कोण आहेत तर पहा, इकडे दिलेलं असतं शेवटी. इथे तुम्ही पाहू शकता. हे पहा, इथे हा जो पार्ट आहे तो पोएटचं नाव आहे. इथे पोएटचं नाव दिलेलं का नाही. मग आता काय करायचं, इथे जे आहे ते लिहायचं. ऑथर अननोन असं लिहायचं. पोएट, द पोएट इज अननोन असं दुसरा जो पॉईंट आहे त्याच्या पुढे लिहायचं आहे. द पोएट इज अननोन. समजलं? म्हणजे हे दोन मुद्दे तुमच्या समोर आहेत. पहा, नेम ऑफ द पोएट ह्या पॉईंटचा पुढे इथे असा हा पॉईंट लिहायचा आणि त्याच्या पुढे लिहायचं द पोएट इज अननोन. वेट. द पोएट इज अननोन असं लिहायचं. तुम्हाला याचाही अर्धा मार्क मिळेल. आता आपण पुढचा पॉईंट बघूया. राईम स्कीम. राईम स्कीम मित्रांनो, काल आपणास सांगितलं मी. आता राईम स्कीम या पोएममध्ये काय आहे तर तीही बघूया आपण राईम स्कीम. ठीक आहे. तर पहा, आता राईम स्कीम ना, पहिला जो स्टँजा आहे त्याचं बघूया. तुम्ही कुठलाही स्टँजा घेऊ शकता, असं काही नाही पहिलाच घ्या दुसराच घ्या, पण उल्लेख करा तिथे. कारण काही वेळेस प्रत्येक पोएममध्ये वेगवेगळे स्टँजामध्ये वेगवेगळे रायमिंग स्कीम असते. मग आता आपण फर्स्ट स्टँजाचं बघूया आणि उत्तर देताना तिथे मेन्शन करा. आता पहा, इथे पहिला जो स्टँजा आहे त्याच्यामध्ये जर तुम्ही पाहिलं, ही फर्स्ट लाईन वॉकची, सेटची सेकंड लाईन, आय एमची थर्ड लाईन आणि अँडची फोर्थ लाईन. तर मित्रांनो, आपण काय करतो, फर्स्ट लाईन जो आहे त्याला ए देतो. जनरली ए दिला. सेकंड बघा, डॅडी, स्मॉल, फुटस्टेप्स आणि फॉल, हे 4 शब्द आहेत, शेवटचे वर्ड्स आहेत त्या लाईन्समधल्या. डॅडीला स्मॉल हा मॅच करतो का, रायमिंग वर्ड जुळतो का तर नाही. मग आपण बी दिला, एचा पुढचा बी. आता फुटस्टेप्स, डॅडीला फुटस्टेप्स मॅच होतो का, नाही होत. स्मॉलला होतो का, नाही होत. म्हणजे हे तिन्ही शब्द रायमिंग वर्ड्स नाहीत. त्यासाठी पुढचा नंबर आपण सी दिला. चौथा बघूया. फॉल आहे. डॅडी फॉल रायमिंग वर्ड नाही. स्मॉल फॉल, यस इट्स रायमिंग वर्ड. तर आपण सेकंड जी लाईन आहे, स्मॉल आणि फॉल, म्हणजे सेकंड आणि फोर्थ हा रायमिंग जुळतोय. तर सेकंडला जो नंबर दिलेला असतो तोच इकडे द्यायचा. सेकंडला बी दिला आहे तर फोर्थला पण बी द्यायचा. तर अशा पद्धतीने इन द फर्स्ट स्टँजा द रायमिंग स्कीम इज, काय लिहायचं बघा, इन द फर्स्ट स्टँजा असं लिहायचं. दी रायमिंग स्कीम इज, आता काय बघा, ए
कॉमा बी कॉमा सी कॉमा बी हे उत्तर आहे. असं उत्तर लिहायचं. इन द फर्स्ट स्टँजा द रायमिंग स्कीम इज ABCB. लक्षात राहू द्या, असं ते लिहायचं आहे. पुढचा पॉईंट बघूया आपण. बघा, रायमिंग स्कीमचा पुढे लिहायचं आहे. इन द फर्स्ट स्टँजा रायमिंग स्कीम इज ABCB. आता पुढचा पॉईंट बघूया. फिगर ऑफ स्पीच एनी वन. मित्रांनो, फिगर ऑफ स्पीचला किती मार्क आहे बघा, इकडे 1 मार्क आहे. रायम स्कीमला पण 1 मार्क आहे. ठीक आहे. आता फिगर ऑफ स्पीच म्हणजे काय असतं? अलंकार असतात. मित्रांनो, मी सेपरेट एक व्हिडिओ बनवणार किंवा तुम्हाला त्या ठिकाणी ते सगळे रायमिंग स्कीम सांगणार आहे. आता ह्या पोएममध्ये रायमिंग स्कीम कोणते आहेत? तर जनरली रायमिंग स्कीम प्रत्येक पोएममध्ये ॲलिटरेशन असतो. जनरली बरं का, ॲलिटरेशन असं लिहून द्यायचं आहे तुम्हाला. झालं. ॲलिटरेशन आणखीन आहे का? तर आहे. अँड लिहा मग. मेटॅफोर आहे. झालं उत्तर. ठीक आहे. म्हणजे चौथा जो पॉईंट लिहायचा फिगर ऑफ स्पीचचा, त्यांनी म्हटलं एनीवन, एकच लिहा. मग ॲलिटरेशन लिहा किंवा मेटॅफोर लिहा, दोन्ही लिहिलेत तरी हरकत नाही. जनरली मेटॅफोर, ॲलिटरेशन, सिमिली हे पोएममध्ये फिगर ऑफ स्पीच असतात. तर तुम्ही यापैकी एक लिहून टाकायचा. ॲलिटरेशन इथे आहे, तो लिहा. आता मित्रांनो, तुमच्या मनात एक प्रश्न आला असेल की नेमकं हे काय आहे, ॲलिटरेशन म्हणजे काय असतं, ते आपण जाणून घेऊया. तर पहा, ॲलिटरेशन म्हणजे काय असतं? पुनरावृत्ती झालेली असते उच्चारांची. ठीक आहे. प्रोनाऊन्सिएशन आपण ज्याला बोलतो ते परत आलेले असतात. तर मित्रांनो, तुम्ही जर पाहिलं ना इथे कुठला आहे बघा, तुम्हाला दाखवतो. आता वॉक अ लिटल स्लोवर डॅडी ह्या वळीमध्ये ॲलिटरेशन नाही. सेड अ लिटल चाइल्ड सो स्मॉल. आता ह्या वाक्यात जर तुम्ही पाहिलं ना तर तुम्हाला मिळेल बघा, सेडचा एस आहे, सोचा एस आहे, स्मॉलचा एस आहे. या वाक्यामध्ये येस हे जे लेटर आहे हे रिपीटेड झालेलं आहे, पुन्हा आलेलं आहे, आणि म्हणून ह्या वाक्यामध्ये ॲलिटरेशन आहे. सोपं आहे. तर अशा प्रकारे ह्या ठिकाणी फिगर ऑफ स्पीच आहे, तो म्हणजे ॲलिटरेशन. स्पेलिंग पण तुम्हाला दाखवलेली आहे. आता आपण शेवटचा पॉईंट जो आहे ना त्याच्याकडे जाऊया. थीम, सेंट्रल आयडिया हा महत्त्वाचा पॉईंट असतो सर्वात, कारण याला 2 गुण आहेत. थीम, सेंट्रल आयडिया ॲटलिस्ट 2 to 3 लाईन्स, 2 ते 3 वाक्यांमध्ये थीम लिहायचा असतो, सेंट्रल आयडिया लिहायची असते. त्या पोएमचं सारांश किंवा आपण त्याला म्हणतो त्याचा जो गाभा असतो, थीम असते, सेंट्रल आयडिया असते, सारांश आशय जो असतो तो लिहायचा असतो 2 ते 3 वाक्यांमध्ये. त्याला 2 गुण असतात. मित्रांनो, हे लक्षात असणं फार आवश्यक आहे. जनरली शेवटचा जो स्टँजा असतो पोएमचा, त्यामध्ये आपण कवींनी सारांश हा दिलेला असतो जनरली. तर ऐका, आणि तुम्हाला ते लिहायचं आहे. ह्या पोएमचं थीम काय आहे बरं का. ही जी पोएम आहे याचा सारांश कोणता आहे तो जरा समजून घ्या तुम्ही. तो आपणास लिहायचा आहे. थीम ऐका. सेंट्रल आयडिया, द इम्पॉर्टन्स ऑफ द फादर. द इम्पॉर्टन्स ऑफ द फादर as a role model is the central idea of the poem.
पुन्हा बोलतो मी, तुम्हाला लिहायचं आहे. द इम्पॉर्टन्स ऑफ द फादर ॲज अ रोल मॉडेल is the central idea of the poem. The child in the poem wants to observe and imitate the life led by his or her father. Hence, the child requests the father to be more considerate towards his or her needs. अशा प्रकारे तुम्हाला ही जी पोएम आहे याचं थीम किंवा सेंट्रल आयडिया लिहायची आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, आपणास समजलंच असेल की ॲप्रिशिएशन म्हणजे काय असतं आणि कसं लिहायचं असतं. ठीक आहे. सो हिअर आय एम गोइंग टू स्टॉप. वी विल मीट इन आवर नेक्स्ट व्हिडिओ. टिल देन, टेक केअर.